सगळ्याच ठिकाणी इथे ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। तिथली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। जम्मूच्या पूंछ सेक्टरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानकडून गोळीबार केला जात आहे। जम्मूच्या पूंछ सेक्टरमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराला सुरुवात करण्यात आलेली आहे। पाकिस्तानकडून एलओसीवर देखील शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलेलं आहे। आता जम्मूच्या पूंछ सेक्टरमध्ये गोळीबाराला सुरुवात झालेली आहे। पूंछ सेक्टरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे आणि सध्या जम्मूच्या पूंछ सेक्टरमध्ये गोळीबाराला सुरुवात झालेली आहे। तर अंधार होताच पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार सुरू झालाय। जम्मूमधल्या पूंछ सेक्टरमध्ये हा गोळीबार केला जात आहे। कालही पूंछ सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला होता। त्यानंतर आता सीमेकडच्या नागरिकांना इतरत्र हलवण्यात आलेला आहे। मात्र तरी देखील पूंछ सेक्टरमध्ये सध्या पाकिस्तानकडून गोळीबार केला जातोय। पूंछ सेक्टरच्या समोर असलेली पाकिस्तानची जी चौकी आहे ती सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आली होती। मात्र त्यानंतर सुद्धा पूंछ सेक्टरमध्ये सध्या गोळीबार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। जम्मू कुपवाडाच्या कर्ना तसंच उरी पूंछ बारामुल्ला या भागात गोळीबार सुरू आहे। गेल्या 30 मिनिटांपासून पूंछमध्ये तोफगोळ्यांचे देखील आवाज येत आहेत। पंतप्रधान मोदी आणि अजित डोवाल यांची एक वेगळी बैठक सुरू असल्याची महत्त्वाची बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांची वेगळी बैठक सुरू झालेली आहे। पाकिस्तानकडे आजचा हा दुसरा दिवस आहे की पुन्हा एकदा ड्रोननं रात्रीच्या वेळेला हल्ला केला जातोय, तसंच सीमारेषेवर गोळीबार केला जात आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांची ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। भारताची नेमकी रणनीती तर जम्मूच्या पूंछ सेक्टरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानकडून गोळीबार केला जातोय। तर जम्मूमध्ये ड्रोननं हल्ले केले जात आहेत। तर स्क्रीनवर आपण ही दृश्य या ठिकाणी पाहतोय। तर राजस्थानमध्ये पोखरणमध्ये पाकचा ड्रोन हल्ला अयशस्वी झालेला आहे। पोखरणमध्ये ड्रोन जे आहे ते पाडण्यात आलेलं आहे। राजस्थानच्या पोखरणमध्ये पाकचा ड्रोन हल्ला अयशस्वी झालेला आहे। तर जम्मूच्या पूंछ सेक्टरमध्ये सध्या गोळीबार सुरू आहे। गोळीबाराचा आवाज देखील या ठिकाणी येतोय। त्याचबरोबर जे ड्रोन पाकिस्तानकडून डागले जात आहेत तर ते ड्रोन आपल्या हद्दीत येईपर्यंत ते तिथेच पाडले जात आहेत। त्याच्याही स्फोटाचे आवाज या ठिकाणी ऐकू येत आहेत। पठाणकोटमध्ये देखील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न होता। सध्या ही दृश्य आपण पाहतोय। जम्मूमध्ये जे ड्रोन हल्ले करण्यात आले मात्र हवेतच हे हल्ले जे आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आले। हे ड्रोन उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत त्याची ही दृश्य आपण पाहतोय। पाकचे ड्रोन हल्ले भारतीय लष्कराने हाडून पाडलेले आहेत। कालही 400 ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला होता आणि आजही अंधार पडताच पाकचे नापाक हल्ले पुन्हा एकदा भारताने हाडून पाडले। तर जम्मू सांबा पठाणकोट या ठिकाणी पाकिस्तानचे ड्रोन दिसले होते। हे ड्रोन पाडण्यात यश आलेलं आहे भारतीय लष्कराला। पाकिस्तानचे सगळे ड्रोन आतापर्यंत भारतीय लष्करानं पाडलेले आहेत। मात्र शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानकडून अद्यापही सीमारेषेवर गोळीबार केला जातोय। सीमेकडची जी गावं आहेत त्या गावांमध्ये गोळीबार केला जात आहे। पंजाबच्या पठाणकोट या ठिकाणी देखील ड्रोन हल्ले सुरू आहेत आणि हे ड्रोन पाडण्यात आलेले आहेत। तर उरी पूंछ बारामुल्ला या भागात देखील सध्या गोळीबार सुरू आहे। तर पूंछमध्ये गेल्या 30 मिनिटांपासून तोफगोळ्याचे देखील आवाज येतात। अनेक ठिकाणी सध्या ब्लॅकआउट